In previous lecture, we have started this problem. Let's we continue in this lecture. So आपण हा प्रॉब्लेम लास्ट लेक्चरला स्टार्ट केला होता. ओपनिंग स्टॉक पर्यंतचे आपले ॲडजस्टमेंट जे आहेत आणि त्यांचे पोस्टिंग जे आहे आपलं कंप्लीट झालंय. ओपनिंग स्टॉक आपण रेकॉर्ड केलाय 15,000. 30,000. ओके, सो इथे आपण ओपनिंग स्टॉक जो आहे 30,000 हा रेकॉर्ड केलाय. नेक्स्ट बँक बॅलन्स अँड कॅश बॅलन्स. बँक बॅलन्स आणि कॅश बॅलन्स दिलेला आहे. डिरेक्टली बॅलन्स शीटला रेकॉर्ड होतील हे दोन्ही एलिमेंट्स. रेकॉर्ड करून घेऊया. बँक बॅलन्स 15,000 अँड कॅश बॅलन्स 900. बॅलन्स शीट ॲसेट साइड. दिस इज बॅलन्स शीट. बँक बॅलन्स 15,000 and cash balance 900. Next is salaries. सॅलरीजची अमाऊंट दिलेली आहे. सॅलरीज 15,000 इथे दिलेली आहेत. सी सॅलरीजवरती एक ॲडजस्टमेंट आहे, बघूया आपण. आता ही हिडन ॲडजस्टमेंट म्हणता येईल बिकॉज प्रॉब्लेममध्ये इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे बघा. कृष्णा वॉज कॅरिंग ऑन बिझनेस ॲज अ होलसेल बिझनेसमन. कृष्णा एकटाच पहिला बिझनेसमन होता. ही क्लोजेस हिज बुक्स ऑफ अकाउंट्स 31 मार्च. किरण वॉज हिज मॅनेजर. कृष्णाच्या बिझनेसमध्ये किरण हा मॅनेजर म्हणून वर्किंगमध्ये होता, काम करत होता. किरण वॉज हिज मॅनेजर ऑन मंथली सॅलरी 2,000. किरण जो आहे हा कृष्णाच्या बिझनेसमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता आणि त्याला मंथली सॅलरी जी आहे ही मिळायची 2,000 रुपीज. आणि ही सॅलरी कधीपर्यंत मिळाली? टिल 30 सप्टेंबर 2016. 30 सप्टेंबरपर्यंत त्याला ही सॅलरी मिळाली आहे. बिकॉज ऑन 1 ऑक्टोबर ही ॲडमिटेड ॲज अ पार्टनर. किरण जो आहे हा मॅनेजर होता, त्याला 2,000 सॅलरी होती. 30 सप्टेंबरपर्यंत त्याला सॅलरी ही मिळालेली आहे आणि 1 ऑक्टोबरला तो ॲज अ पार्टनर म्हणून बिझनेसमध्ये एंटर झालेला आहे. सो आपण सॅलरीज जे आहे सॅलरीजची ॲडजस्टमेंट करूया. लेट्स सी द वर्किंग. स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. सी सॅलरीज. सॅलरीजची टोटल अमाऊंट प्रॉब्लेममध्ये दिलेली जी आहे आपण फर्स्ट बघूया. 15,000 सॅलरीज दिलेल्या आहेत. आता ह्या टोटल सॅलरीजमधून त्याने त्या मॅनेजरला, बिकॉज तो त्या इयरमध्ये एप्रिल टू मार्च या फायनान्शियल इयरमध्ये तो मॅनेजर पण होता आणि ऑक्टोबरपासून तो पार्टनर झाला आहे. मग आधी तो मॅनेजर जेव्हा होता तेव्हाची त्याची सॅलरी जी आहे ही मॅनेजिंग सॅलरी आपल्याला त्या टोटल सॅलरीमधून लेस करायची. सो फर्स्ट आपण इथे टोटल सॅलरीज घेतो. टोटल सॅलरीज 15,000 गिवन इन प्रॉब्लेम लेस मॅनेजिंग सॅलरी. आता त्या मॅनेजरला 2,000 सॅलरी होती पर मंथ. प्रत्येक महिन्याला 2,000 रुपीज त्याला सॅलरी मिळत होती आणि तो कधीपर्यंत बिझनेसमध्ये होता बघा. ॲज अ मॅनेजर 30 सप्टेंबरपर्यंत त्याला सॅलरी मिळालेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत मीन्स एप्रिल, त्याचे मंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर 6 महिन्याची सॅलरी जी आहे ही त्याला मिळालेली आहे. सो हिअर 2,000 इंटू 6 मंथ्स. त्याचे मंथ्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो 2,000 इंटू 6 मंथ्स आन्सर इज 12,000. टोटल सॅलरीमधून हे जे 12,000 ही जी सॅलरी आहे ही लेस केली जाईल बिकॉज ही त्या मॅनेजरला सॅलरी दिली गेली आहे आणि ह्याचा टाइम पिरियड आहे एप्रिल टू सप्टेंबर. सो एप्रिल टू सप्टेंबर जितके मंथ येतात त्या मंथनी 6 मंथ्सनी त्या टोटल सॅलरीला जे मल्टिप्लाय केले त्याला पर मंथ 2,000 सॅलरी मिळायची. सो 2,000 इंटू 6 आन्सर इज 12,000.
टोटल सॅलरी मधून मॅनेजिंग सॅलरी लेस केल्यावर आपल्याला डिफरन्स मिळतोय इथे 3000. दिस इज अदर सॅलरी. आता ही जी अदर सॅलरी आहे 3000 ही आपल्याला टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे, बिकॉज सॅलरी ज्या आहेत या टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. सी सॅलरी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करून घेतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये बिफोर ॲडमिशन अँड आफ्टर ॲडमिशन असे 2 कॉलम्स आहेत. सो दॅट्स वाय त्या मॅनेजरची जेवढी सॅलरी होती ती 12,000 आपण प्री ॲडमिशनला रेकॉर्ड करणार आहोत, बिकॉज या टोटल सॅलरीमधले 12,000 जे आहेत हे त्या मॅनेजरला मिळालेले आहेत 30 सप्टेंबरपर्यंत. सो दॅट्स वाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मॅनेजर्स सॅलरी 12,000. प्री ॲडमिशन पिरियड मीन्स एप्रिल टू सप्टेंबरच्या टाइम पिरियडमध्ये आपण हे रेकॉर्ड करून घेतोय 12,000. देन आता 15,000 मधले 12,000चा हिशोब आपला कळला, मॅनेजरची सॅलरी होती. आता जे रिमेनिंग 3,000 आहेत हे 3,000 हे अदर सॅलरी आहे, उरलेली सॅलरी आहे. आणि त्या टोटल सॅलरीपैकी 3,000ची जी सॅलरी आहे ही टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल, बिकॉज आपण इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सॅलरी टाइम रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतो. जे आपण बेसिस बघितले होते त्यामध्ये सॅलरी जी आहे हे टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात. सो हिअर ते जे 3,000 आहेत हे 3,000 टाइम रेशोमध्ये 1:1 या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातील. सो हिअर अदर 1,500 अँड फॉर पोस्ट ॲडमिशन पिरियड मीन्स आफ्टर ॲडमिशन 1,500. 3,000 टाइम रेशोमध्ये डिवाइड केली 1:1 1,500 अँड 1,500. हे 12,000 आपण लेस का केले, बिकॉज तो जो न्यू पार्टनर आहे हा आधी मॅनेजर होता आणि त्याला सॅलरी रिसीव्ह झालेली आहे. दॅट्स वाय आपण इथे 12,000 जे आहेत हे लेस केलेत आणि ते प्री ॲडमिशन पिरियडमध्ये दाखवलेत. सॅलरीजची ॲडजस्टमेंट लक्षात येते का सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. सो इथे आपण सॅलरीज ज्या आहेत ह्या रेकॉर्ड करून झाल्या. नेक्स्ट इज ॲडव्हर्टायझिंग अँड सेलिंग एक्सपेन्सेस. ॲडव्हर्टायझिंग अँड सेलिंग एक्सपेन्सेस बेसिस जर तुम्ही लक्षात घेतलेत तर सॅलरी ही टाइम रेशोनुसार डिवाइड केली जाते. ॲडव्हर्टायझिंग अँड सेलिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. सो ॲडव्हर्टायझिंग अँड सेलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण रेकॉर्ड करणार आहोत आणि डिस्ट्रीब्यूट करायचे ॲज पर सेल्स रेशो. सो सेल्स रेशोमध्ये आपण हे डिस्ट्रीब्यूट करून घेऊया. टोटल अमाऊंट इज 33,000. सेल्स रेशो बघूया आपला सेल्स रेशो किती आहे. सेल्स रेशो इज 1:2. सो हे जे 33,000 आहेत हे 33,000 1:2 रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्या. सो 1:2 रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतोय. सो हिअर 11,000 and 22,000. Let's see the next element. Professional charges are given. Professional charges 2,400. आता हे जे प्रोफेशनल चार्जेस आहेत टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. प्रोफेशनल चार्जेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड केले जातील, डिस्ट्रीब्यूट करायचे इन टाइम रेशो. So 2,000 how much? 500 or 400? 400. 2,400 टाइम रेशो मीन्स 1:1. 1:1 या रेशोमध्ये प्रोफेशनल चार्जेस 2,400 डिस्ट्रीब्यूट करायचे. सो फॉर प्री ॲडमिशन पिरियड 1,200 अँड फॉर पोस्ट ॲडमिशन पिरियड 1,200. बिकॉज आपण हे टाइम रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतोय. जे बेसिस आपले लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितले होते, फर्स्ट इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये ॲडमिशन ऑफ पार्टनरच्या. सो तिथे जे बेसिस आहेत हे बाय हार्ट करा, मग इझिली हे डिस्ट्रीब्युशन तुम्हाला जमणार आहे.
प्रोफेशनल चार्जेस आपले कंप्लीट झाले. नेक्स्ट इज रेंट. रेंट 6400. आता रेंटवरती एक ॲडजस्टमेंट आहे, आपण बघूया. रेंट विच वॉज 450 पर मंथ अप टू 30 सप्टेंबर. आता रेंट जे आहे, टोटल रेंटची अमाऊंट इथे दिलेली आहे 6400, बट त्याच्या अंडर सुद्धा कॅल्क्युलेशन आपल्याला आहे. रेंट विच वॉज 450 रुपीज, 450 रुपीज पर मंथ. पर मंथची अमाऊंट दिली आहे 450 अप टू 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबरपर्यंत रेंट जे आहे हे 450 रुपीज होतं पर मंथ. वॉज इन्क्रीज टू 600 पर मंथ फ्रॉम 1 डिसेंबर. आणि हेच रेंट जे आहे 450चं हे 1 डिसेंबरपासून इन्क्रीज केलं गेलं आणि त्याची अमाऊंट किती झाली 600. आपण वर्किंग करून घेऊया. इथे स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? Yes, ma'am. ओके. सो रेंट 6400 अमाऊंट इज गिवन. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला 6400 अमाऊंट दिलेली आहे. आता कॅल्क्युलेशन आपल्याला काय करायचं आहे, तर जेवढी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला 450 रुपीज पर मंथ रेंट. प्रत्येक महिन्याचं रेंट किती आहे 450 रुपीज. आणि हे कधीपर्यंत आहे त्याची डेट सुद्धा आपल्याला दिलेली आहे. सी 450 पर मंथ अप टू 30 सप्टेंबर. 30 सप्टेंबरपर्यंत हे इतकं रेंट आहे. सो आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. एप्रिल टू सप्टेंबर मीन्स बिफोर ॲडमिशन पिरियड. सी हिअर, एप्रिल टू सप्टेंबर मीन्स हा कोणता टाइम पिरियड आहे, बिफोर ॲडमिशन टाइम पिरियड. सो हिअर एप्रिल टू सप्टेंबर मंथ कॅल्क्युलेट करून घेऊया. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट अँड सप्टेंबर. 6 months पिरियड. टाइम पिरियड किती आहे 6 months. सो 450 इंटू 6, जेवढे मंथ्स आहेत त्याने मल्टिप्लाय करून घेऊया. 450 इंटू 6, आन्सर इज 2700. सो आपण बिफोर ॲडमिशनसाठी रेंट जे आहे कॅल्क्युलेट करून घेतोय. फॉर 6 months इट इज 2700. देन आता सप्टेंबर नंतर पुढचा जो काही टाइम पिरियड आहे आफ्टर सप्टेंबर, ऑक्टोबर टू मार्च, दिस इज आफ्टर ॲडमिशन पिरियड और पोस्ट ॲडमिशन पिरियड. हा पोस्ट ॲडमिशन पिरियड आहे. सो ऑक्टोबर टू मार्च आफ्टर ॲडमिशन, सी the rent was increased to rupees 600 per month from 1st December. पण पुढच्या टाइम पिरियड मध्ये काय झालं, ऑक्टोबर टू मार्च पोस्ट ॲडमिशन पिरियड मध्ये 1 डिसेंबर पासून रेंट इन्क्रीज झालंय 600. सो त्याचं कॅल्क्युलेशन करून घेऊया. 1 डिसेंबर टू मार्च 600 रेंट झालेलं आहे आणि त्याच्या आधीचे जितके मंथ्स आहेत मीन्स ऑक्टोबर अँड नोव्हेंबर. ऑक्टोबर अँड नोव्हेंबरमध्ये जे ॲज इट इज 450 पर मंथ रेंट होतं ते ॲज इट इज आहे. दॅट्स वाय 450 इंटू 2 months, बिकॉज ऑक्टोबर अँड नोव्हेंबर हे 2 महिने असे आहेत की जे इथे या 2 महिन्यांमध्ये रेंट इन्क्रीज झालेलं नाही आहे. सो 450 इंटू 2, आन्सर इज 900. अँड डिसेंबर टू मार्च, बिकॉज आपल्याला आफ्टर ॲडमिशनचं रेंट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो डिसेंबर टू मार्च, डिसेंबरला रेंट इन्क्रीज झालं 600 झालं आहे. सो डिसेंबर टू मार्च, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अँड मार्च, 4 month, 4 महिन्यांसाठी रेंट जे आहे 600 आहे. सो 600 इंटू 4, आन्सर इज 2400. सो पोस्ट ॲडमिशन पिरियड और आफ्टर ॲडमिशन पिरियडचं रेंट दोघांचं कॅल्क्युलेट करायचं आहे. 900 प्लस 2400, दोघांची टोटल 3300. सो इथे आपण पोस्ट ॲडमिशनसाठी किंवा आफ्टर ॲडमिशनसाठी रेंट जे आहे कॅल्क्युलेट केलं. दोन्ही अमाऊंट्स मिळाल्या. प्री ॲडमिशन 2700 अँड पोस्ट ॲडमिशन 3300. कॅल्क्युलेशन लक्षात येत आहे सगळ्यांच्या? Yes, ma'am.
सो आधी आपण काय करायचंय, जे रेंट आहे हे आपण रेकॉर्ड करून घेऊया. बिफोर ॲडमिशन आपल्याला मिळालं 2700 अँड आफ्टर ॲडमिशन 3300. लेट्स रेकॉर्ड दिस इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. रेंट pre-admission 2700 and post-admission means October to March, after admission it is 3300. आता इथे आपली सगळी ऍडजस्टमेंट कंप्लीट नाही झाली अजून. रेंट टोटल अमाऊंट दिली होती 6400. आता जर तुम्ही प्री ऍडमिशन आणि पोस्ट ऍडमिशन या दोघांची टोटल करून बघितलीत मीन्स 2700 प्लस 3300 टोटल दोघांची येते 6000, ओनली 6000. मग हे पुढचे जे 400 आहेत त्यांचं काय करायचं? ऑलरेडी रेंट जे आहे हे पे केलेलं आहे 6400. मग हे जे 400 उरलेले आहेत विच इज पेड इन ॲडव्हान्स, हे ॲडव्हान्समध्ये पे केले गेलेत. सो ते प्रीपेड आहेत, प्रीपेड पेड इन ॲडव्हान्स. सो हे बॅलन्स शीटला रेकॉर्ड होतील. आता याचं कॅल्क्युलेशन इथे दिलंय. रेंट 4600 टोटल अमाऊंट ही जी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली ही एवढी आहे. त्यातून जर तुम्ही प्री ॲडमिशन अमाऊंट लेस केलीत अँड पोस्ट ॲडमिशन अमाऊंट लेस केलीत की तुम्हाला डिफरन्स इथे मिळेल. 400चा डिफरन्स येतोय मीन्स 400 आधीच पे केले गेलेत, पेड इन ॲडव्हान्स. बिकॉज ट्रायल बॅलन्समध्ये आपण जेवढे पे केले गेलेत किंवा जे रिसीव्ह झालंय हे आपण इथे रेकॉर्ड करतो. रेंट 6400 पे केलं गेलंय. सो 400 पेड इन ॲडव्हान्स. आता हे जे ॲडव्हान्समध्ये पे झालेत मीन्स प्रीपेड आहे, रेंट प्रीपेड. सो इट शुड बी रेकॉर्डेड इन ॲसेट साइड ऑफ बॅलन्स शीट. सो हे बॅलन्स शीटच्या ॲसेट साइडला रेकॉर्ड होईल. रेंट प्रीपेड. बट आता हे प्रीपेड रेंटमध्ये सुद्धा अजून 400 ॲड होतील. आता हे कोणते? सी इन द प्रॉब्लेम. रेंट 6600, त्याच्यानंतरचा पुढचा एलिमेंट आहे प्रीपेड रेंट. सेपरेटली अजून एक एलिमेंट दिलाय प्रीपेड रेंट 400. सो ह्या प्रीपेड रेंटमध्ये 400 मध्ये हे आपले वर्किंग मधले जे पेड इन ॲडव्हान्स झालेले आहेत हे 400 ॲड करायचे आणि दोघांची टोटल करून बॅलन्स शीटला 800 रेकॉर्ड होतील. वर्किंग इझी आहे. आपण काय केलं, टोटल रेंटची जेवढी अमाऊंट होती त्यामधून प्री ॲडमिशनचे आपण लेस केले, पोस्ट ॲडमिशनचे लेस केले आणि आपण डिफरन्स कॅल्क्युलेट केला. किती पे केले गेलेत आणि आपण कितीचं वर्किंग दाखवलंय. 6400 रेंट आपण पे केलेलं आहे, पण त्यातले 400 जे आहेत हे ॲडव्हान्समध्ये पे केले. सो हे जे ॲडव्हान्समध्ये पे केलेत, पेड इन ॲडव्हान्स मीन्स प्रीपेड. सो प्रीपेड आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड केले. आणि एक्स्ट्राचे जे 400 आहेत, नेक्स्ट एलिमेंट दिलेलं आहे प्रीपेड रेंट 400. त्या 400 मध्ये वर्किंग मधले 400 ऍड झाल्यावर 800 येतील. पार्ट लक्षात येतोय? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, कन्फ्युजन नाहीये ना कुठेही? No, ma'am. No, ma'am. ओके, गुड. एक कायम लक्षात ठेवा, ट्रायल बॅलन्स मधले जे जे एलिमेंट्स आहेत, ट्रायल बॅलन्स मध्ये जे दिलेले असतात त्यांचे नेहमी एकच इफेक्ट होतात आणि जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन किंवा जे ॲडजस्टमेंट मध्ये असतात त्यांचे 2 इफेक्ट होतात, 2 इफेक्ट पडतात. प्रीपेड रेंट आपलं कंप्लीट झालंय. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेएबल. आता ह्यातले रिसिवेबल कोणते आणि पेएबल कोणते? जे डेबिट साईडला आहेत दिस इज बिल्स रिसिवेबल, क्रेडिट साईडला जे आहेत ते बिल्स पेएबल. सो बिल्स रिसिवेबल ॲसेट साईडला रेकॉर्ड होतील, बिल्स पेएबल लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होतील. लेट्स रेकॉर्ड दिस. बिल्स रिसिवेबल 8900 and bills payable 5300. ट्रायल बॅलन्स मधले सगळे एलिमेंट्स आपले रेकॉर्ड करून झालेत. लेट्स सी ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आता आपण ॲडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये बघूया सगळे आपले इफेक्ट देऊन झालेत का.
परचेसेस आपण रेकॉर्ड केलेत. नेक्स्ट सेल्स आर कम्प्लिटेड. देन स्टॉक ॲज ऑन 30 सप्टेंबर, क्लोजिंग स्टॉक आपण रेकॉर्ड केलेला आहे. बॅलन्स शीटला सुद्धा क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड केलेला आहे. नेक्स्ट फर्निचर अँड फिटिंग्स डेप्रिसिएशन कॅल्क्युलेशन आहे. डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट केले. डेप्रिसिएशनचे इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिलेले आहेत. नेक्स्ट रेंट आपण आता ऍडजस्टमेंट करून झालेलं आहे. सो आपले जे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मधली जो पार्ट होता हा सगळा कम्प्लीट करून झालाय. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचे आहेत. वन बाय वन आपण अकाउंट जे आहे ते क्लोज करूया. फर्स्ट ट्रेडिंग अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. सो आपण त्याची टोटल घ्यायची. क्रेडिट साईडची टोटल घेते एप्रिल टू सप्टेंबर. आता जेव्हा तुम्ही एप्रिल टू सप्टेंबर क्रेडिट साईडचा कॉलम क्लोज करताय तो कम्पेअर करताना डेबिट साईडचा जो एप्रिल टू सप्टेंबर कॉलम आहे त्याच्याशी कम्पेअर करायचा आहे. मीन्स जो काही आपण डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आहोत, वेदर इट इज अ ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस, जे काही आपण कॅल्क्युलेट करतोय तो एप्रिल टू सप्टेंबरच्या कॉलमला डेबिट साईडचा सुद्धा एप्रिल टू सप्टेंबरच कॉलम कम्पेअर करायला घ्यायचा आहे. सो हियर 1,10,000 प्लस 50,000 क्रेडिट साईडचा एप्रिल टू सप्टेंबर कॉलम जो आहे त्याची टोटल 1,60,000 येते. नेक्स्ट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडचा जो एप्रिल टू सप्टेंबर कॉलम आहे त्याची आपण टोटल घेऊया. 1,30,000 येते. डिफरन्स जो आहे हा डेबिट साईडला येतोय. दिस इज अवर ग्रॉस प्रॉफिट. डिफरन्स इज 30,000. एप्रिल टू सप्टेंबर दोन्ही साईडचे कॉलम आपले कंप्लीट झालेत. ग्रॉस प्रॉफिट मिळालाय 30,000. आता सेम प्रोसिजर आपल्याला ऑक्टोबर टू मार्चच्या कॉलमला पण करायचं आहे. ऑक्टोबर टू मार्च 2,20,000 प्लस 20,000 टोटल 2,40,000. डेबिट साईडचा ऑक्टोबर टू मार्च कॉलम आपण क्लोज करून घेऊया. टोटल 1,60,000 येते. डिफरन्स डेबिट साईडला येतोय. सो आपण डिफरन्स कॅल्क्युलेट करून घेऊया. डिफरन्स इज 80,000. ग्रॉस प्रॉफिट मिळालाय. ग्रॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल. बाय ग्रॉस प्रॉफिट, दिस इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 30,000 and how much 80,000. ग्रॉस प्रॉफिट आपण रेकॉर्ड करून घेतलाय. सी आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा क्लोज करायचं आहे. फर्स्ट आपण क्रेडिट साईड जी आहे त्याची टोटल घेऊया. एप्रिल टू सप्टेंबर डेबिट साईडचा कॉलम जो आहे त्याची टोटल येते इथे 30,000 येते. देन एप्रिल टू सप्टेंबर डेबिट साईडचा जो कॉलम आहे त्याची आपण टोटल घेऊया. किती येते बघूया. 30,350. डेबिट साईडची टोटल जास्त आहे, क्रेडिट साईडची टोटल जी ही कमी आहे. डिफरन्स जो आहे हा क्रेडिट साईडला येतोय. दॅट इज अवर नेट लॉस. सो आपण नेट लॉस जो आहे हा डिफरन्स इतका आहे 350. टोटल आपण करून घेऊया 30,350. क्रेडिट साईडला सुद्धा टोटल आपण रेकॉर्ड करून घेऊया 30,350. डेबिट आपण क्रेडिट साईडचा जो एप्रिल टू सप्टेंबर हा कॉलम क्लोज केलाय. देन डेबिट साईडचा एप्रिल टू सप्टेंबर कॉलम क्लोज केलाय. डिफरन्स आपल्याला क्रेडिट साईडला मिळाला 350. दॅट इज अवर नेट लॉस. आता हा जो नेट लॉस आहे हा नेट लॉस कुणाचा असेल बघा. प्री ॲडमिशन अँड पोस्ट ॲडमिशन. जसं आपण इथे वर्किंग केलं होतं. बिफोर ॲडमिशन किरण ॲडमिट झालाय ऑक्टोबरला.
मग बिफोर ऍडमिशनचा जो काही प्रॉफिट असेल किंवा जो काही लॉस असेल हा सगळा कृष्णा जो मेन ओनर होता बिझनेसचा त्यालाच मिळणार आहे. सो आता इथे जो लॉस झालाय हा लॉस कुणाचा आहे? कृष्णाचा लॉस आहे. सो नेट लॉस कृष्णा, आपण त्याचं नाव लिहून घेऊया इथे, कृष्णा हा लॉस त्याचा आहे. बिकॉज बिफोर ऍडमिशन फक्त एकटाच तो होता. ऑक्टोबरला किरण ऍड झालाय, सो ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत जो काही प्रॉफिट होईल किंवा जो काही लॉस होईल तो ह्या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केला जाईल. आता आपण दोन्ही ऑक्टोबर टू मार्चचे कॉलम जे आहेत हे क्लोज करून घेऊया. क्रेडिट साईडची टोटल येते 80,000. डेबिट साईडची टोटल घेऊया ऑक्टोबर टू मार्च कॉलमची. डिफरन्स डेबिट साईडला येतोय बिकॉज डेबिट साईडची टोटल जी आहे 29,950 येते. सो डिफरन्स डेबिट साईडला येतोय. जेवढा डिफरन्स येईल, डिफरन्स मीन्स हिअर नेट प्रॉफिट, जो नेट प्रॉफिट येतोय हा दोघांमध्येही डिस्ट्रीब्यूट केला जाईल कृष्णा अँड किरण, बिकॉज ऑक्टोबर पासून किरण ऍड झालाय. तर डिफरन्स कितीचा येतोय बघूया. डिफरन्स डिफरन्स आपला येतोय 50,050 रुपीजचा डिफरन्स येतोय. मीन्स नेट प्रॉफिट 50,050 रुपीज. आता हा नेट प्रॉफिट दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करूया. लेट्स सी द वर्किंग. दिस इज द डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. दिस इज नेट प्रॉफिट 50,050 रुपीज. कृष्णा अँड किरण या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचंय. इन्फॉर्मेशन देताना सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं होतं किरण ॲडमिटेड ॲज अ पार्टनर विथ 1/3 शेअर इन प्रॉफिट अँड लॉसेस. जेव्हा किरण ॲड होतोय तेव्हा त्याला जो काही प्रॉफिट किंवा लॉस होईल त्यातला 1/3 शेअर दिला जाईल. सो इथे 1/3 शेअर जो आहे हा आपण देणार आहोत 1/3 इंटू 50,050 रुपीज. सो किरणला 16,683 रुपीज हा शेअर जो आहे हा प्रॉफिटचा शेअर किरणचा आहे. आता 50,050 रुपीज यामधला किरणचा शेअर आपण लेस केला की कृष्णाचा जेवढा प्रॉफिट आहे हा इझिली मिळणार आहे 33,367. सो दिस इज द शेअर ऑफ कृष्णा. हा कृष्णाचा शेअर आहे. प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन लक्षात येत आहे का सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. आपण आधी डिफरन्स कॅल्क्युलेट करून घेतला 50,050 रुपीज अँड देन जो न्यू पार्टनर आहे त्याला आपण 1/3 शेअर देणार आहोत. सो 1/3 ने त्या नेट प्रॉफिटचा जेवढी अमाऊंट आहे त्याला आपण मल्टिप्लाय केलं अँड देन किरणचा जो शेअर आहे हा आपण कॅल्क्युलेट केला. टोटल नेट प्रॉफिट मधून किरणचा शेअर आपण लेस केला तेव्हा आपल्याला कृष्णाचा शेअर जो हा मिळाला 33,367. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला रेकॉर्ड करून घेऊया. For Krishna, it is 33,367 and Kiran 16,683. Yes, 683. Total करून घेऊया 80,000 and here 80,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे कंप्लीट झालंय. जो नेट प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट आणि नेट लॉस, बिकॉज कृष्णाला नेट लॉस पण झालेला आहे प्री ॲडमिशनला अँड पोस्ट ॲडमिशनला प्रॉफिट सुद्धा झालेलं आहे. बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घ्यायचं आहे. बॅलन्स शीट हिअर कॅपिटल अकाउंट्स. बॅलन्स शीटलाच डिरेक्टली आपण कॅपिटल अकाउंट घेतलंय. किरणला प्रॉफिट झालाय. किरणचा जेवढा प्रॉफिट आहे 16,683. किरणला प्रॉफिट देऊन टाकूया. बॅलन्स शीट 16,683. देन कृष्णाचा कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे इथे 37,000. त्या 37,000 मध्ये जो प्रॉफिट झालेला आहे कृष्णाला तो ऍड करायचा. देन जो नेट लॉस झालेला आहे तो लेस करायचा. प्रॉफिट ऍड करून घेऊया 33,367
दोघांची टोटल करून घेऊया. त्यामधून लॉस जितका झालाय तो लेस करून घ्यायचा आहे. लॉस 350. टोटल करून घेऊया, लेस करून घेऊया नेट लॉस, अँड द आन्सर इज 70,017. प्रॉब्लेम मध्ये ड्रॉइंग्स दिलेले आहेत कृष्णाचे 20,000. हे ड्रॉइंग्स सुद्धा लेस करून घ्यायचे अँड फायनल अमाऊंट जे ही आउटर कॉलमला घ्यायचे. सो आपण कृष्णाची जी फायनल अमाऊंट आहे ही आउटर कॉलमला घेतली. आता आपण टोटल करून घेऊया. बॅलन्स शीट ॲसेट साईड अँड लायबिलिटी साईड दोन्ही टॅली झाल्यात 80,700 ला. आणि इथे आपला प्रॉब्लेम जो आहे हा कम्प्लीट झाला आहे.